नमस्कार, मी ज्योती. आज आपण पाहणार आहोत 3 ते 4 दिवस टिकणारे एकदम लुसलुशीत मेथीचे पराठे. काही जणांना मेथीची भाजी आवडत नाही, त्यामुळे ह्या पद्धतीने पराठे बनवून बघा, खूप छान लागतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला मेथी अशी तोडून घ्यायची आणि स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरून घ्यायची. मग 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आणि बारीक चिरलेली मेथी त्यात टाकायची. नंतर 2 चमचे बेसन पीठ घालायचं. नंतर लसूण, जिरं, हिरवी मिरची आणि आलं यांची पेस्ट टाकायची. मग चवीपुरतं मीठ, हळद आणि 1 चमचा तीळ टाकायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्या कणकेसारखं मळून घ्यायचं. हे पीठ मळून घेतल्यानंतर 3 ते 4 मिनिट हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचं. नंतर असा एक छोटा गोळा तयार करायचा आणि थोडं त्याला पीठ लावून लाटून घ्यायचं आणि त्याला आतून तेल लावून फोल्ड मारायची आणि पीठ लावून चपातीसारखं लाटून घ्यायचं. आता हिवाळ्यामध्ये मेथीचं सीझन असतंय, त्यामुळे मेथीची भाजी आवडत नसेल तर ह्या पद्धतीने पराठे बनवून खाल्ले तरी चालेल. नंतर तवा गरम झाल्यानंतर थोडं तेल टाकायचं आणि लाटलेला पराठा त्या तव्यावर टाकायचा. दोन्ही बाजूनी तेल लावून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चपातीसारखा मस्त पराठा भाजून घ्यायचा. मेथी खाण्याचे भरपूर फायदे आहेत. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन्स आणि खनिजे असतात, ज्यामुळे तर त्वचा निरोगी राहतेच. तसेच मेथीला हिवाळ्यात सुपरफूड मानली जाते, त्यामुळे जेवणात मेथीचा समावेश असायला हवा. चला तर मग अशा प्रकारे मस्तपैकी लुसलुशीत मेथीचे पराठे आपले तयार आहेत. हे पराठे तुम्ही दह्यासोबत किंवा हिरवी मिरचीच्या ठेच्यासोबत सुद्धा हे पराठे तुम्ही खाऊ शकता. तसेच हे पराठे 4 ते 5 दिवस टिकतील असे आहेत आणि प्रवासाला सुद्धा जाताना हे पराठे तुम्ही नेऊ शकता. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.